पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील वाहतूक कोंडी आता लवकरच कमी होणार आहे, कारण प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीच्या या रिंग रोडचं काम सुरू करण्यात आलंय। 9 कंपन्यांनी निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेत 2.5 वर्षांमध्ये काम पूर्ण करण्याचं निश्चित करून दिलेलं आहे आणि त्यामुळे आता या कामाला सुरुवात झाली आहे। या कामाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्याभोवती रिंग रोड करण्यात येतोय। वर्तुळाकार हा रोड असणारे 172 किलोमीटर लांबीचा हा रोड असणारे, ज्याची रुंदी 110 मीटर असल्याची माहिती समोर येते। या रोडचं काम गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सुरू आहे। 9 कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता। तब्बल 42,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणारे पूर्व आणि पश्चिमाच्या 2 भागांमध्ये हा विभागला गेलाय। सध्या पुणे जिल्ह्यातील मुळशी, सिंहगड, खडकवासला, वाडे बोलाय, सोरतापवाडी, चाकण, हिंजवडी या परिसरामध्ये या रिंग रोडचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मी आत्ता चाकण तळेगाव रोडवरती असलेल्या भंडारा डोंगराच्या शेजारील या ठिकाणी हे जे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे रिंग रोडचं, त्या ठिकाणी उभा आहे। आपण पाहू शकतो कशा प्रकारे एका निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी या फ्लायओव्हरचं काम करतात। भंडारा डोंगर ते चिंबळी या दरम्यान 3 फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी जी कंपन्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला आम्ही 2.5 वर्षांमध्ये या रिंग रोडचं काम पूर्ण करू असं आश्वासन देखील आहे। त्यामुळे आता नक्कीच पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची या रिंग रोडच्या माध्यमातून वाहतूक कोंडीतून सुटका होणार हे मात्र नक्की। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।